हे पेंटिंग घेण्यासाठी परदेशातून लोक भारतात येतात। एवढंच नव्हे तर गेले 800 वर्षापासून बंगाल आणि ओडिसा या पेंटिंगच्या हक्कावरून लढत आहेत। होय, पट्टचित्र। पट म्हणजे कागद किंवा कापड आणि त्यावर काढलेले चित्र म्हणजे पट्टचित्र। प्रामुख्याने ह्यामध्ये वेद, पुराण आणि हिंदू देवदेवतांच्या कथा मांडल्या जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये वापरलेले कलर हे नैसर्गिकच असतात। हे पेंटिंग इतकं लोकप्रिय आहे की तेथील स्थानिक लोक ह्याला गाण्यामध्ये सुद्धा गाऊन दाखवतात। अशा या पेंटिंगला भारताचा भौगोलिक मानांकन दर्जा म्हणजे GI टॅग सुद्धा मिळाला आहे। तुमच्याही इथे अशा काही विविध संस्कृती असलेल्या गोष्टी आहेत का? सत्यमेव जयते।